कराड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्री विमानसेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले। यामुळे जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस चालना मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे। कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव गुले, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते। शंभूराजे देसाई म्हणाले, कराड विमानतळ विस्तारीकरण आणि नाईट लँडिंग हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। 2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आलाय। सध्याची असणारी 1280 मीटरची धावपट्टी वाढवून ती 1700 मीटर करण्यात येणार आहे। विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचं भूसंपादन झालंय। जवळपास 62% खातेदारांना भूसंपादनापोटी मिळणारा निधी शासनानं वितरित केलाय। उर्वरित खातेदारांना 15 दिवसांची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्वीकारण्याचं आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केलंय।